नमस्कार बहिणींनो, जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे गेल्या 3 महिन्यांचे हप्ते थांबले असतील तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अनेक महिलांनी ई-केवायसी करताना काही चुका केल्या होत्या, ज्यामुळे त्यांचे 1500 रुपये येणे बंद झाले आहे. पण आता सरकारने ही चूक सुधारण्यासाठी एक शेवटची संधी दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही दुरुस्ती कशी करायची आणि त्याची शेवटची तारीख काय आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे अचानक थांबले? मागील 3 महिन्यांचे 4500 रुपये खात्यात आलेच नाहीत? तुम्ही पात्र आहात तरी सुद्धा नाव अपात्र यादीत गेलाय. तर लक्ष देऊ नये का, कारण ही चूक तुमची नाही. फक्त ई-केवायसी मधील एक चुकीचं उत्तर लाखो महिलांना महागात पडलाय. सरकारी नोकरी, पेन्शन या एका पर्यायामुळे पूर्ण अर्ज ब्लॉक झाला आहे. पण आता राज्य सरकारने दिली आहे पहिली आणि शेवटची संधी. फक्त 31 मार्चपर्यंत एक छोटं सुधारणा केलं तर थांबलेले सगळे हप्ते पुन्हा खात्यात जमा होऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 1 मिनिटाची माहिती तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. मुख्य अडचण काय होती? राज्यातील सुमारे 1.5 कोटी महिलांचे हप्ते थांबले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली गेली. विशेषतः कुटुंबात कुणी सरकारी कर्मचारी आहे का, कोणाला निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन मिळते का, या प्रश्नांना चुकून हो म्हटल्यामुळे अनेक पात्र महिलांचे अर्जसुद्धा अपात्र ठरले आहेत. यामुळेच तुमचे ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे पैसे अडकले असू शकतात. शासनाचा मोठा निर्णय आणि मुदत. महिलांचा वाढता रोष आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने आता 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्तीची मुदत दिली आहे. ही पहिली आणि शेवटची संधी आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. दुरुस्ती केल्यानंतर तुमचे थांबलेले सर्व हप्ते प्रत्येकी 1500 रुपये पुन्हा जमा होण्यास सुरुवात होईल. दुरुस्ती कशी करावी? ही दुरुस्ती तुम्ही खालीलप्रमाणे करू शकता. अधिकृत पोर्टल. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः दुरुस्ती करू शकता. मदत केंद्र. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण येत असेल तर आपल्या भागातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मदत घ्या. दुरुस्तीचा विषय. प्रामुख्याने सरकारी नोकरी आणि पेन्शनच्या पर्यायामध्ये झालेली चूक सुधारून घ्या. जर स्वतः करता येत नसेल तर मदत कुठे मिळेल? आता काही बहिणींना वाटेल की मला स्मार्टफोन नाही, मला इंटरनेट समजत नाही, तर काय करू? घाबरू नका, मदत घ्या यांच्याकडून. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र, महिला बचत गट, गावातील शिक्षित युवक युवती, कोणाची तरी मदत घ्या. पण 31 मार्चच्या आत ही दुरुस्ती नक्की करून घ्या. काय फायदा होईल? ही दुरुस्ती केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल? थांबलेले 3 महिन्यांचे हप्ते मिळतील. प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये गुणिले 3 बरोबर 4500 रुपये. पुढील महिन्याचे हप्ते नियमित मिळतील. योजनेचा पुढचा लाभ सुरू राहील. म्हणजेच तुमचे 4500 रुपये परत मिळणार आहेत. महत्त्वाच्या तारखा. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे आहे. तारखा लक्षात ठेवा. सुरुवात आत्ताच म्हणजे फेब्रुवारी 2026. शेवटची तारीख 31 मार्च 2026. फक्त 50 दिवसांची संधी आहे. लक्षात ठेवा, ही शेवटची संधी आहे. मुदतवाढ होणार नाही. लवकर करा, शेवटच्या दिवशी गर्दी होईल. वेबसाईट स्लो होऊ शकते. आता मी तुम्हाला सांगतो, या चुका टाळा. शेवटच्या दिवशी वाट पाहणे, OTP इतरांना सांगणे, आधार नंबर चुकीचा टाकणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे, चुकीचे पर्याय पुन्हा निवडणे. बरोबर काय करायचं? आजच सुरुवात करा. सगळी माहिती तयार ठेवा. शांतपणे भरा. 2दा तपासून सबमिट करा. तर ही होती लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्वात महत्त्वाची अपडेट. ही माहिती तुमच्या इतर गरजू बहिणींना, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे थांबणार नाहीत. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.